आता प्रोसिमरिचेत्ता म्हणजे प्रोसिमरिचेत्ता प्रोसिमरिचेत्ता म्हणजे पुढची रेसिपी काय आहे असं आपलं शिकवण लावून घेतली तेवढ्यात. पुढची रेसिपी काय प्रोसिमरिचेत्ता? तर मीट रोल आपण बनवणार आहे. त्याला इटालियन मध्ये पोल्पेत्तोने दी कार्ने म्हणतात. तर हे त्याच्यासाठी आहे मिन्स्ड मीट, लॅम्ब मीट, अंड, मैदा, ब्रेड क्रम आणि आतमध्ये स्टफिंग साठी हे स्पिनाच आहे, गाजर बॉईल आहे आणि त्याच्यानंतर मग थोडेसे आपले स्पायसेस आहेत. तिथे अलोरो किंवा रोजमेरी आणि सेज लीव्स वापरतात. तर आपण थोडंसं त्याला इंडियन वर्षन त्याला देणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बे लीव, खडा मसाला आणि हे चॉप्ड गार्लिक, पार्सली, चीज, ब्लॅक पेपर, व्हिनेगर, लवंग आणि सॉल्ट. ओके. एवढा विषय. साहित्य आपण लक्षात घेतलेलं आहे. हे एक्झॅक्ट काय आहे आहे असंच घेतलंय का त्यात काही? नाही, हे फक्त मिन्स्ड मीट आहे. बस बाकी त्याला काही त्याच्यामध्ये काही नाही. आणि ही 2 अंडी घेतलेली. ओके. आणि फरास बी आहे का? हा, हे त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर सर्व करणार आपण. ही शिजवलेली का कसं? हो, हे गरम पाणी आणि मिठामध्ये उकळून घेतलेली. ओके. म्हणजे नुसती जरी खाली तर त्याला थोडीशी चव असेल. आणि तिथे ती अशी ह्याच्याबरोबर थोडस त्याला ड्रेसिंग म्हणजे सॉल्ट, पेपर, व्हिनेगर, जे इटालियन अचेत्तो बल्सामिको फेमस व्हिनेगर आहे ते आणि ऑलिव्ह ऑइल घालून ह्याच्याबरोबर सर्व करतात. ओके. साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा? आता आपण पहिल्यांदा आपण ब्रेड भिजत घालूयात. ओके. तर पाण्यामध्ये थोडस व्हिनेगर घालायचं, 1 चमचा. 1 चमचा? हा. आणि 2 स्लाइस ब्रेडचे. याच्या हे भिजत ठेवायचं आणि मग तोपर्यंत आपण हे बाकीची कृती करूया. थोडस याच्यातलं मीठ, ह्याच्यात घालूयात आपण थोडंसं अंड, आणि याच्यामध्ये सुद्धा आपण व्हेजिटेबल्स आतमध्ये स्टफ करणार आहे. त्यामुळे मीठ आणि म्हणजे प्रोटीन्स आणि फायबर असं दोन्ही एकत्र आहे ह्याच्यामध्ये. चीज आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॉप्ड गार्लिक, पार्सली आणि ब्रेड क्रम. आता आपण काय करणार? हे सगळं एकत्र करून घेणार आपण आणि त्याच्यामध्ये हा ब्रेड, भिजवलेला ब्रेड त्यातलं सगळं पाणी काढून मग त्याच्यात घालायचं. मला कळलं नाही ह्याच्यात व्हिनेगर काय घातलं पण ह्या पाण्यात? याच्यामध्ये व्हिनेगरनी त्याला अशी चांगली टेस्ट येते आणि माझ्या मते म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा की हे फॅटी आहे मीठ, तर त्याच्या विरुद्ध हा आम्ल गुण आहे. तर ऍसिड आणि फॅट त्यानं त्याचं फॅट कमी होतं म्हणून त्याच्यामध्ये काटा. तर हे आता आपण हाताने मिक्स करून घ्यायचं. हा, अगदी छान त्याच्यातलं सगळं पाणी काढून ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आणि मग ते त्याच्यानंतर आपण हे ऑलिव्ह ऑइल मध्ये त्याला शिजवणार आहे. आता इथे आपण हे फ्राईंग पॅन मध्ये करणार आहे, पण ओव्हन मध्ये जर ओव्हन असेल घरी तर ओव्हन मध्ये सुद्धा 180 डिग्री सेंटीग्रेडला हे आपण त्याच्यामध्ये थोडंसं स्टॉक, व्हेजिटेबल स्टॉक किंवा मीटचं स्टॉक घालून आपण हे एक 30-40 मिनिटं ओव्हन मध्ये बेक करू शकतो. त्यानं त्याला छान असं क्रिस्पी तयार होतं बाहेरून आणि आतमध्ये ज्युसी मीट राहतं. आता काय आमचा गोळा तयार झालेला आहे, काय करायचं? आता आपण ह्या चॉपिंग बोर्ड वरती ठेवायचा. ओके. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं स्पिनाच आणि गाजर हे घालायचं आतमध्ये आणि तो रोल करायचा. त्यामुळे मग आपण जेव्हा आणि हे शिजून झाल्यानंतर याचे आपण स्लाइस करतो, त्यामुळे स्लाइस केल्यानंतर स्लाइसच्या मध्ये हे असं हिरवा आणि लाल कलर असा दिसतो. ओके. आपण याच्या ऐवजी काय व्हेज मध्ये काय येऊ शकतं? पोटॅटोचा रोल. पोटॅटोचा रोल होऊ शकतो. ओके. आपला एक सहज कुतूहल म्हणून विचारतो, तिकडे गेल्यानंतर जेवणाच्या बाबतीत फजितीचा प्रसंग कधी आलाय का अगदी सुरुवातीच्या काळात?
म्हणजे मला पास्ता आवडत होता, पण मी आपलं असंच म्हटलं, विचारलं तांदूळ मिळतो का इटलीत, कारण भात मला खूप आवडतो. म्हटलं तांदूळ जर मिळत असेल तर मग प्रश्न संपला. तर मग मला सगळ्यांनी सांगितलं हो तांदूळ भरपूर मिळतो, भरपूर. नॉर्थ इटलीमध्ये स्पेशली फार तांदळाचं प्रमाण म्हणजे पिकवलं जातं तांदूळ. तर त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे. आणि मग मला त्यांनी तांदूळ दाखवला, तर त्या तांदळाचा साईज आपल्या गावा एवढा, म्हणजे तो शिजून त्याच्यात दुप्पट होतो. आणि तो तांदूळ असला बघून मला अक्षरशः रडू आलं की आता ह्याचा भात कसा खायचा. पण त्याच्यानंतर मग आम्ही शिकले, करायलाही शिकले आणि खायलाही शिकले. तर त्याचे त्यापासून रिझोटो अतिशय सुरेख, अतिशय टेस्टी असं रिझोटो, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स किंवा मीठ किंवा चीज घालून वेगवेगळ्या प्रकारचे रिझोटो बनतात. आता हे आपण ह्याला हे लावून घेतलेलं आहे, मैदा लावलेला आहे. मैद्यानं ते क्रिस्पी होतं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहे. आता मी जसं म्हणत होते की तिकडे रोजमेरी आणि सेजचे लिव्स घालतात, तर आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं बे लिव्ह आणि खडा मसाला घालणार आहे. आता हे आपण ऑलिव्ह ऑइल मध्ये करतोय. तर इटलीमध्ये ऑलिव्ह ऑइलचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. अर्थात तिथं ते पिकतं सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये. आणि ऑलिव्ह ऑइल हे अतिशय चांगल्या प्रकारचं फॅट आहे, व्हेजिटेबल फॅट, की ज्याच्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट खूप आहे. म्हणजे त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही, किंवा असं आपण म्हणू की HDL म्हणजे जे चांगलं कोलेस्टेरॉल आहे ते त्यामुळे वाढतं, आणि जे LDL वाईट जे कोलेस्टेरॉल आहे ते कमी होतं. त्यामुळं जे ऑलिव्ह ऑइल खातात लोक, ज्यांच्या आहारामध्ये नेहमी आहे, तर त्यांना कोलेस्टेरॉलचं किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस कमी प्रमाणात होतात, असं नवीन रिसर्च मध्ये हे झालेलं आहे. आपण ह्याच्यात थोडंसं गार्लिक पण घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित रोल करून घ्या, हे सगळीकडून त्याला असं भाजून घ्यायचं. त्याच्या सगळ्या बाजूनी म्हणजे गरम तेलाने त्यातले जे सगळे ज्यूस आहेत ते सगळे आतमध्ये जातात, आणि आतमध्ये ते असं ज्युसी असं बनतं आणि बाहेरून क्रिस्पी. आंघोळच घालायची गरम तेलाने. हे असं सगळीकडून आपलं भाजून झालेलं आहे क्रिस्पी. आता याच्यावरती थोडंसं सॉल्ट घालायचं, किंवा जर स्टॉक रेडीमेड जो स्टॉक मिळतो तो असेल, किंवा घरामध्ये व्हेजिटेबल स्टॉक किंवा मीठ स्टॉक तयार करून, ब्रोथ तयार करून ते आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. आता आपण ह्याच्यात मीठ घालू आणि आणि आता पाणी. बस, कारण आतमध्ये सुद्धा आपण मीठ घातलंय. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. थोडंसं मी हे करते कारण पुढे खायला. आणि आता हा जो बाहेरचा जो मैदा आहे तो हळूहळू सुटून त्याचा असं छान सॉस तयार होतो. तर आता आपण हे म्हणजे मग रोल तयार झाला की तो कट करून त्याच्यावरती हा जो सॉस आहे तो त्या सॉस बरोबर ते सर्व केलं जातं. ओके, म्हणजे हा आपण बाहेर जो मैदा लावला तो हळूहळू मेल्ट होणार. आणि नंतर मग आपण ते तुकडे करायचे आणि मग ते हा जो सॉस आहे त्याच्यावरती घालायचा आणि रेमटवायचा. तर आता आपण हे असंच पॅन मध्ये झाकण लावून हे करू. पाणी ठेवायचं, अजून थोडंसं पाणी लागेल. हो, आणि जर ओव्हन वापरायचं असेल तर हे असंच ओव्हन मध्ये सुद्धा बेक करता येऊ शकतं. तर हे आता आपल्याला ह्याला एक अर्धा तास तरी मीठ येते, त्यामुळे अर्धा तास तरी लागेल. आता मुद्दा माझ्या लक्षात आलाय, अर्धा तासानंतर काय झालेलं असेल ते मी तुम्हाला सांगतो चित्र. आय विल टेल यू. आय विल टेल यू इंग्लिश आहे, इटली नाही आहे. आय विल टेल यू काय झालं असेल माहिती आहे का. अर्ध्या तासानंतर तो बाहेरचा जो मैदा आहे ना तो असं गळून पडलेला असेल, त्याचा खाली असं छानपैकी रस्सा झाला असेल, आणि हे जे चिकन आहे ते छान मस्तपैकी असं फ्राय झालं असेल. आपण त्याचे तुकडे करायचे आणि खाली जो रस्सा झालेला आहे त्या रस्सा ते ह्याच्यावर घालायचा. आणि बघ काय जर तुम्ही लिहून घ्या, काय लिहून घ्यायचं, साहित्य आणि कृती. मीट रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटन खिमा, अंड, मैदा, ब्रेड स्लाइस, ब्रेड क्रम्स, पालक, वाफवलेलं गाजर, वाफवलेली फरसबी, खडा मसाला, पार्सली, पार्मेसान चीज, विनेगर, मीठ, लसूण आणि मिरपूड. कृती: पाण्यामध्ये विनेगर घालून त्यामध्ये ब्रेड स्लाइस भिजवून ठेवाव्यात. एका बाउलमध्ये मटन खिमा घेऊन त्यामध्ये अंड, मीठ, मिरपूड, पार्मेसान चीज, लसूण, पार्सली,
ब्रेड क्रम्स आणि भिजवून पिळून घेतलेला ब्रेड स्लाइस घालून मिश्रण एकजीव करावं. हे मिश्रण चॉपिंग बोर्डवर घ्यावं. त्यामध्ये पालक आणि गाजर स्टफ करून मोठा रोल तयार करावा आणि तो मैद्यामध्ये घोळवावा. पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, लवंग आणि मिरी परतून घ्यावी. तयार मीट रोल शालो फ्राय करून घ्यावा. त्यामध्ये लसूण, थोडंसं पाणी आणि मीठ घालून तो वाफवून घ्यावा. स्लाइस करून वाफवलेल्या फरसबी बरोबर मीट रोल सर्व्ह करावा. आम्ही सारे खवय्ये